नमस्कार. रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. संध्याकाळच्या वेळी जबरदस्त भूक लागलेली असते बऱ्याचदा. अशा वेळी काय करावं, नवीन काहीतरी करावं असं वाटत असतं. त्यासाठी ही डिश आज आपण बनवूया. बटाट्याचे चपली कबाब आहेत हे. ज्यांना तुम्ही खायला देणार ते हेच म्हणणार आहेत, खतरनाक, नाद खुळा, जबरदस्त. कशी बनवली आहे ही डिश, रेसिपी शेअर कर ना. तर चला बघूया कसे बनवायचे. त्यासाठी 2 मोठे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी. तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचे आहेत त्या प्रमाणात तुम्ही बटाटे घ्या. आता किसणीचा हा जो मोठा भाग आहे त्या भागाने मी किसून घेणार आहे. तुम्हाला जर बारीक लच्छे हवे असतील त्याप्रमाणे तुम्ही किसून घ्या. आता एका मोठ्या भांड्यात पाणी घेतले मी आणि आता सरळ पाण्यातच आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत. त्यामुळं किस काळा पडत नाही, त्यामुळं पाण्यातच किसून घ्यायचं आहे. हे असे मोठे लच्छे किसल्यामुळं छान दिसतात चपली कबाब आणि ते सुट्टे सुट्टे क्रिस्पी होतात. बघू शकताय तुम्ही, पाण्यात किसल्यामुळं पांढरा शुभ्र किस मिळाला आहे आपल्याला. आता हे पाणी स्वच्छ धुवून टाकून द्यायचं आहे आपल्याला. बघू शकताय मी टाकून दिलं आहे पाणी. त्यामुळे यातला स्टार्च निघून जातो आणि क्रिस्पी कबाब खायला मिळतात. आता दुसऱ्यांदा पाणी टाकूया. हलक्या हातानं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आता हे सुद्धा पाणी आपण काढूनच टाकणार आहोत. थोडंसं तिरकं करून ठेवायचं आहे. बाऊल घेतला आहे मी त्यासाठी आणि त्यावर हे भांडं मी असं तिरपं करून ठेवलं आहे. त्यामुळे सगळं पाणी एका बाजूला जमा होतं आणि तेही आपल्याला काढून टाकायचं आहे. बघा, मी पाणी टाकून दिले आणि आता स्वच्छ कोरडे लच्छे आपल्याजवळ तयार आहेत. आता यामध्ये बाकीचे मसाले मिक्स करूया. खूप छान, अतिशय टेस्टी, सुंदर बनते ही डिश. नक्की ट्राय करा. संध्याकाळच्या जबरदस्त भुकेच्या वेळेला मस्त खुश होतील सगळेजण. धणा जिरा आणि मिरी पावडर आहे ही. आपल्याला चवीप्रमाणे टाकायची, आपल्या चवीप्रमाणे. थोडेसे चिली फ्लेक्स आहेत. हिंग 1 चमचा टाकला आहे. त्यानंतर आमचूर पावडर आहे, चवीप्रमाणे टाकायची आहे. थोडी जास्त याच्यापेक्षा टाकली तरी चालणार आहे. कच्चा कांदा चिरून घेतला आहे बारीक बारीक, तो टाकायचा आहे. त्यानंतर हिरवी मिरची टाकायची आहे. ही खूप जास्त तिखट नाही आहे, मीडियम तिखट आहे. त्यामुळे चिली फ्लेक्स आणि हिरवी मिरची व्यवस्थित जपून टाका. कोथिंबीर टाकलेली आहे चिरून, पुदिनासुद्धा चिरून टाकू शकता तुम्ही. आता हे सगळे मसाले या लच्छांमध्ये मिक्स करायचे आहेत. बघा, मस्त सुट्टा सुट्टा किस तयार झाला आहे आपला. 2 वेळा आपण पाण्याने धुतल्यामुळं स्वच्छ कोरडा झाला आहे तो. त्यामुळं तळल्यानंतर तो खूप क्रिस्पी होणार आहे आणि टेस्टीसुद्धा लागणार आहेत कबाब. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. त्यानंतर हा मैदा आहे. खूप जास्त मैदा टाकू नका, त्यामुळे पिठूळ पिठूळ लागतील कबाब. 1.5 चमचा टाकला आहे. मोठा भाजीचा चमचा आहे हा, त्या चमच्यानी मी 1.5 चमचा मैदा टाकला आहे. आता हे आहे आरारूट. आरारूटमुळं क्रिस्पी कबाब तयार होतात. आरारूटसुद्धा 1.5 चमचा टाकला आहे. आता हे सगळं मसाले, मैदा आणि आरारूट सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अंदाज घ्यायचा आहे व्यवस्थित रॅप होणार आहे का. जर गरज वाटली तर पुन्हा मिक्स करायचं आहे. मैदा आणि आरारूट समप्रमाणातच मिक्स करा. हे आधी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया चमच्यानी आणि त्यानंतर हाताने मिक्स करायचं आहे. हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, किस मोडू द्यायचा नाही आहे. सगळे मसाले, मैदा आणि आरारूट व्यवस्थित कोटिंग होईल अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हातानं, खूप गच्च गोळा होऊ द्यायचा नाही, त्यामुळं मग कबाब क्रिस्पी होणार नाहीत. अजून थोडासा मैदा आणि आरारूट मी मिक्स केले, अगदी थोडंसं. आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आता याचे व्यवस्थित कबाब वळले जातील असा अंदाज आलेला आहे आता आपल्याला. बघा, एकत्र गोळा होतोय. आता या स्टेजला मैदा टाकणं थांबवायचं आहे. खूप जास्त मैदा होऊ देऊ नका.
आता आपल्याला हे टोमॅटोचे असे पातळ काप काढून घ्यायचे. टोमॅटोमुळं कबाब खूप टेस्टी लागतात, मज्जेशीर लागतात. नक्की लावा टोमॅटो त्यावर. पातळ काप काढून घ्यायचे. त्यासाठी अशी शार्प सुरी घ्यायची, तरच पातळ काप निघतात. बघा, अशा पद्धतीनं हे पातळ काप काढून घ्यायचे. खूप पातळ करू नका, कारण ते तळताना लगदा होऊ शकतात. सगळे काप तयार आहेत. सुट्टे सुट्टे करून ताटात पसरून ठेवायचे. थोड्या वेळासाठी हे बाजूला ठेवला होता मी किस, आता तो घ्यायचा आहे. आता कबाब वळून घेऊया. बघा, व्यवस्थित गोळा होतोय आणि वळले जात आहेत. 5 मिनिटासाठी सेट करायला आपण बाजूला ठेवलं होतं टोमॅटो कट करेपर्यंत. खूप वेळ ठेवायचं नाही आहे. टेस्ट बघा, सगळी तिखट मीठ व्यवस्थित आहे का, आणि त्यानंतर वळा. आता टोमॅटोचा काप हा अशा पद्धतीनं लावून घ्यायचा आहे. सगळे कबाब आधी असे वळून तयार ठेवा. एका ताटात तयार ठेवायचे आहेत. बघा, अशा पद्धतीनं तयार ठेवा आणि मग तळायला घ्यायचे आहेत. त्यासाठी असं पसरट पॅन घ्यायचं आहे आणि शॅलो फ्राय करणार आहोत आपण. डीप फ्राय करायची गरज नाही आहे, शॅलो फ्रायच करायचे आहेत. त्यामुळे ते छान तळले जातात. अगदी जपून व्यवस्थित दुसऱ्या उलथण्याचा आधार घेऊन तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. टोमॅटोची बाजू खाली करायची आहे प्रत्येक वेळी. एक बाजू पूर्णपणे भाजू द्यायची आहे, लगेचच उलटवायची. अजिबात घाई करायची नाही. वेळ देऊन व्यवस्थित 4 ते 5 मिनिटं एक बाजू व्यवस्थित मीडियम गॅसवर तळून घ्यायची आहे. नक्की ट्राय करा ही डिश. अगदी छान सुंदर होते. मुलं तर अगदी कल्ला करतात ही डिश बघितल्यानंतर. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. रेसिपी शेअर करा, कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, हाईप बटन प्रेस करा. आमच्या चॅनेलवरच्या सगळ्या रेसिपीज एकदा नक्की व्हिजिट करा. परफेक्ट रेशोमध्ये दिलेल्या आहेत, अतिशय सुंदर टेस्टी बनलेल्या आहेत. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. आता उलथण्याचा आधार घेऊन आपल्याला दुसरी बाजू उलटवून घ्यायची. अतिशय सुंदर टेस्टी होतात हे कबाब. नक्की ट्राय करा ही डिश. बघा, कार्यक्रमासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं हे कबाब बनवू शकता. स्पेशल गेस्ट येणार असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ही डिश नक्की ट्राय करा. एक बाजू पूर्ण तळू दिल्यानंतरच दुसरी बाजू उलटवून घ्यायची आहे. उलटवण्याची घाई केली तर ते मोडू शकतात. मस्त झाली आहे डिश. नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर हटके रेसिपीसह पुढच्या भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.